सीएम देवेंद्र फडणवीस पहुंचे हैं अमरावती को और नए एयरपोर्ट की सौगात आज मिलने जा रही है। सीएम देवेंद्र फडणवीस इसका उद्घाटन करेंगे। डिप्टी सीएम एकनाथ शिंदे, अजीत पवार भी इस दौरान साथ में मौजूद हैं। तो बड़ी खबर आपको बता रहे हैं। तो देवेंद्र फडणवीस आज एक बड़ी सौगात देने जा रहे हैं। क्या कुछ उनका कहना है, सुनते। 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं। महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं। और एक चीज मैं आपको बताना चाहता हूं कि ये जो अमरावती शहर है, इसका मेरे ऊपर कर्जा है, क्योंकि मेरी माँ यहाँ से आती है और मैं हमेशा कर्जे में रहना चाहता हूँ। इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता है आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं। मला असं वाटतं की आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं। आपल्याला कल्पना आहे की 2019ला आपण काम सुरू केलं होतं माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये। त्यावेळी आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने याचं काम आपण हातामध्ये घेतलं। पहिल्यांदा धावपट्टीचं विस्तारीकरण आपण सुरू केलं। आमच्या नवनीतताई राणा देखील त्यावेळेस आमच्या सोबत होत्या आणि त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडलं होतं, पण पुन्हा त्यातलं जे केंद्र सरकारशी संबंधित काम होतं ते तर सुरू होतं, पण राज्य सरकारचं जे काम होतं ते कुठेतरी संथ गतीने चाललं होतं। पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्याबरोबर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं आणि अत्यंत वेगानं हे सगळं काम आम्ही पूर्ण करून घेतलं। आणि आज मला अतिशय आनंद आहे की केवळ आपला एअरपोर्टच या ठिकाणी तयार नाही, तर त्या एअरपोर्टवर उडान या स्कीमच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान या ठिकाणी दिलं आणि या पहिल्या विमानात बसून या ठिकाणी आम्हाला येता आलं। मी त्याबद्दल माननीय मोदीजींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। यासोबत दुसरं महत्त्वाचं काय आहे, तर या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे। कारण साऊथ ईस्ट एशिया मधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होते आहे आणि जवळपास दरवर्षी 180 पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील। जवळपास 34 विमानं या ठिकाणी पार्क असतील, जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट तयार होतील इतक्यापुरते मर्यादित नाही आहे। अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू होते, अर्थव्यवस्थेला चालना मिळते। वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे की आता अमरावती हे केवळ एक विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार नाही, तर जगाच्या पाठीवर साऊथ ईस्ट एशिया मधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे, तर ती आपल्या अमरावतीमध्ये आहे। अशा प्रकारे अमरावतीला एक नवीन ओळख या माध्यमातून मिळते। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अमरावतीमध्ये टेक्सटाईल सेंटर सुरू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एक टेक्सटाईल हब आपण पॉप्युलेट केलं। आज आपल्याला कल्पना आहे की ज्या MIDC मध्ये इंडिया बुल्सच्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं, त्या MIDC मध्ये जवळजवळ सगळे प्लॉट्स संपले, तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झाली। अजून नवीन प्लॉट्स आपल्याला आता त्या ठिकाणी एक्वायर करावे लागले आणि त्याच वेळी आपण प्रपोजल पाठवलं होतं माननीय मोदीजींकडे की मोदीजींनी देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं। त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी ते मान्य केलं आणि PM मित्राचा टेक्सटाईल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे। त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात 2 लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्सटाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशन पर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे आपला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात फायदा या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसणार आहे।